हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि मी सुद्धा खूप मस्त आहे. तर व्हिडिओ आज थोड्याशा वेगळ्या विषयावरती आहे. मी 1 वर्षापूर्वी माझी गर्भाशय पिशवी काढल्याचा अनुभव एका व्हिडिओद्वारे शेअर केला होता. त्याच्याखाली खूप सारे कमेंट्स आले होते की ताई नंतर काही त्रास झाला का, किंवा गर्भाशय पिशवी का काढली जाते वगैरे वगैरे खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या. त्या कमेंट्सचं उत्तर देण्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली गोष्ट तर हिस्टेरेक्टॉमी का करतात, गर्भाशय पिशवी का काढली जाते. खरं तर आपल्या बायकांचं एक असतं की आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, म्हणजे खूप दुर्लक्ष करतो. म्हणजे आपल्याला समजा तुम्हाला काहीतरी दर महिन्याला पाळी येते, पण समजा या महिन्यात काहीतरी वेगळं तुम्हाला घडतं आहे, तुमच्या शरीरामध्ये काहीतरी वेगळं घडतं आहे आणि तुम्हाला ते जाणवतं आहे, तर तुम्ही ते डॉक्टरांना सांगायला पाहिजे. डॉक्टरांशी बोलून ते नेमकं काय आहे त्याचे उपचार घ्यायला पाहिजेत. पण आपल्या बायकांचं चुकतं हेच, जाऊ दे थोडासाच त्रास होतो आहे, मग आपण कशाला हे करायचं, या दृष्टीने आपण ते काही दाखवत नाही डॉक्टरांना आणि इकडे पैसे वाचवायला जातो. असे तर आपण खूप सारी खरेदी करतो, साड्यांमध्ये, कपड्यांमध्ये खूप सारे पैसे घालवतो. पण स्वतःच्या तब्येतीवरती पैसे घालवायचे किंवा एखादी टेस्ट करून घ्यायची म्हटलं की आपण करून घेत नाही. तेच आपलं चुकतं. पण माझी सगळ्या बायकांना विनंती असेल की सगळ्यांनी कृपा करून आपल्या वर्षातून एकदा सगळ्या टेस्ट केल्याच पाहिजेत, ते गरजेचं आहे. आणखीन प्रश्न असा पडतो की हिस्टेरेक्टॉमी का करतात, गर्भाशय पिशवी का काढली जाते. आजकाल गर्भाशय पिशवीचा मुखाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे आजकाल खूप सध्या चाललेलं आहे, आढळतं आहे. तर तुम्हाला सांगते गर्भाशय पिशवी का काढली जाते. तर असं नसतं की आता समजा गर्भाशय पिशवीवरती गाठ आलेली आहे तर मग ती आपण डॉक्टरांकडे कन्सल्ट करतो, मग ते डॉक्टर सांगतात की गाठ आहे, मग आपण तुमची टेस्ट करू वगैरे. तर प्रत्येकच गाठ ही कॅन्सरची नसते. डॉक्टरांना जर तसं काही वाटलं तर मग ते तुम्हाला सांगतील की अशी अशी गाठ आहे आणि आपल्याला काढावीच लागेल, मग तुमची पिशवी काढावीच लागेल असं ते सांगतात. पण गर्भाशय पिशवी काढणे हा एकच उपचार नसतो त्याच्यावरती खूप सारे उपचार, गोळ्या औषधांनी पण काही गोष्टी होऊ शकतात व्यवस्थित. तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करू शकतो, स्वतः काही आपण ठरवू शकत नाही. आता माझी हिस्टेरेक्टॉमी मी कशी केली आणि का केली, तर मला खूप वर्षापासून हा त्रास होत होता आणि साधारण मी 10 वर्ष झाले मी डॉक्टरांकडे कन्सल्ट करते, कारण मला खूप त्रास होत होता आणि मी डॉक्टरांकडे दाखवतच होते. दर महिन्याला जायची, महिन्याला म्हणण्यापेक्षा 15 दिवसाला मी दवाखान्यात हजर असायची, कारण मला त्रास भयंकर होता म्हणून मी जायची. तर खूप साऱ्या टेस्ट केल्या, खूप सारी औषधं केली, पण एक स्टेज अशी आली की जिथे माझी बॉडी रिॲक्ट करणं सोडून दिली होती. कारण 3-3 हजाराचे एक इंजेक्शन होते, ज्याने मला 3-3, 4-4 महिने अजिबात पाळी येणार नव्हती. पण त्या स्टेजलासुद्धा जेव्हा मी इंजेक्शन घेऊन घरी जायची, तर घरी गेल्या गेल्या मला म्हणजे साधारण एक अर्ध्या तासात किंवा तासामध्येच मला परत ब्लिडिंग व्हायला चालू व्हायचं. म्हणजे माझी बॉडी रिॲक्ट करणं सोडून दिली होती. आणि तशा मी 3 ते 4 इंजेक्शन घेतले, 4-5 इंजेक्शन घेतले आणि मग डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की याच्यापेक्षा जर मी जास्त डोस तुला दिला तर तू मेंटल होशील, कारण ते तुझ्या मेंदूवरती परिणाम करेल आणि तू मेंटल होशील. त्याच्यामुळे आपल्याला गर्भाशय पिशवी आता काढणं मस्ट आहे. म्हणून माझी गर्भाशय पिशवी काढली. खरं तर डॉक्टरांनी मला 10 वर्ष रेटलं याच्यासाठी. मी तर खूप पहिलेच म्हणायचे की मला खूप त्रास होतो आहे, माझी गर्भाशय पिशवी काढून टाका. पण डॉक्टर असं म्हणायचे की गर्भाशय पिशवी काढली की प्रॉब्लेम संपतात असं नाही. एका विशिष्ट वयानंतर ते काढलं तर मग त्याचा जास्ती त्रास तुम्हाला होत नाही. आफ्टर 40 तुम्ही ते करू शकता. तसं तर गर्भाशय पिशवी काढणं हे चुकीचंच आहे. पण समजा तुम्हाला काही त्रास होत असेल आणि डॉक्टर जर काढायचा सल्ला देत असतील तर ते काढणं कधीही उत्तम. आता ॲट एज 35 मी माझी गर्भाशय पिशवी काढली. अजून 5 वर्ष डॉक्टर रेटायचा प्रयत्न करत होते, पण ते पॉसिबल नव्हतं आणि मी मेंटली खूप डिस्टर्ब झाली होती. एक स्टेज अशी पण आली, मी आत्महत्या करावी किंवा करते अशी भावना मला कितीतरी वेळेस येऊन गेली आणि मी डॉक्टरांच्या समोर खूप रडली. डॉक्टरांसमोर पण मी बोलले की तुम्ही आता जर माझी गर्भाशय पिशवी काढली नाही तर मग मी आत्महत्या करेन. हा पण विषय झाला आणि डॉक्टर पण बोलले की आता जर जास्त मी ओव्हरडोस तुला दिला तर तू मेंटल होशील. तर या सगळ्या कारणामुळे माझी गर्भाशय पिशवी ही काढली.
गर्भाशय पिशवी ही 3 पद्धतीने काढली जाते. एक वजायनल असते, एक लॅप्रोस्कोपिक पद्धतीने आणि तिसरी असते ती ॲबडोमिनल म्हणजे पोट फाडून करतात. माझी गर्भाशय पिशवी ही पोट फाडून केलेली आहे, ॲबडोमिनल झालेली आहे. रिकव्हरिंग टाईम त्याचा काय असतो? जर तुमचं वजायनल असेल तर तुम्ही साधारण 2 ते 3 आठवड्यात तुम्ही रिकवर होऊ शकता. 2 आठवड्यात तुम्ही रिकवर होऊ शकता. त्यानंतर जर लॅप्रोस्कोपिक असेल तर 3 आठवड्यात तुम्ही रिकवर होऊ शकता. पण जर ॲबडोमिनल असेल तर तुम्हाला रिकव्हरिंग टाईम थोडासा जास्त लागतो. साधारण 2 ते 3 महिन्याचा तरी कालावधी हा लागतो. तर हा असा कालावधी आहे. पण बेस्ट तुम्ही कोणतं म्हणत असाल तर वजायनल इज बेस्ट, पण ते पण डॉक्टरांच्या सल्ल्याने गेलेलं कधीही चांगलं. कारण तुम्ही म्हणाल की मग तुम्ही का नाही केलं तसं, तर मग खूप गुंतागुंत होती माझ्या गर्भाशय पिशवीमध्ये. म्हणून मग डॉक्टरांनी असा डिसिजन घेतला की आपण ॲबडोमिनल करूयात. आणि तुम्ही विचाराल मला माझा रिकव्हरिंग टाईम काय होता, तर मला खूप दिवस लागले. कारण मग गर्भाशय पिशवी काढल्यानंतर मला काही त्रास झाला तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. मग असं आहे का की गर्भाशय पिशवी म्हणजे जरा जरी त्रास झाला की मग गर्भाशय पिशवी काढून टाकणं योग्य आहे का? तर मग माझा तर असा सल्ला असेल, मी काही डॉक्टर वगैरे नाही आहे, पण मी जेवढा अनुभव मी दवाखान्यात घेतलेला आहे त्यानुसार सांगते. गर्भाशय पिशवी काढणं म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपले असं होत नाही. तर कसं असतं, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, एक हे असतो. मग कधीही जेव्हा नॅचरली मेनोपॉज येतो तो चांगलाच असतो. तर हे डॉक्टर ठरवतील की तुमची गर्भाशय पिशवी काढणं हे गरजेचं आहे किंवा नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा घाई करणं, कधी पेशंटचं असं असतं, नाही मला त्रास होतो आहे, मला काढून टाका. नाही, कारण गर्भाशय पिशवी काढल्यानंतर सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. तर काढल्यानंतरचा काही त्रास होतो किंवा मला काही त्रास झाला तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल. तोपर्यंत बाय बाय.